नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासन अनेक योजना राबवत असतं, स्कीम राबवत असतं. कारण की आर्थिकदृष्ट्या दुर्बल किंवा आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या लोकांसाठी, मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी बऱ्याचशा योजना, स्कीम महाराष्ट्र शासन राबवत असतं, जेणेकरून त्यांच्या कुटुंबाला हातभार लाभावा आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढावं. ह्या उद्देशानं महाराष्ट्र शासन बऱ्याचशा योजना राबवत असतं. तर यातीलच काही एक योजना आहे जी म्हणजे कामगार आपले बांधव आहेत, बांधकाम विभागातील कामगार बांधव आहेत, त्यांच्यासाठी एक महाराष्ट्र शासनाने मोफत भांडी किट योजना राबवलेली आहे. तर या योजनेविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर बघा, आपला भारत हा बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांचा खूप मोठा देश आहे. आणि बघा, रस्ते, पूल आणि किती मोठ्या शाळा, इमारती, दवाखाने यांचं बांधकाम बंद करत असतात. आणि यांना पाऊस, ऊन, वारा, थंड्याची कशाची पर्वा न करता ते काम करत असतात आणि आपल्या कर्तव्य बजावत असतात. तर अशात असताना हातभार म्हणून महाराष्ट्र शासनानं जी योजना आणली आहे, मोफत भांडी किट योजना, तर या योजनेची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत की योजना कोणासाठी आहे, त्यासाठी काय अटी आहेत, नियम आहेत, तुम्हाला भांड्या सेट कसा मिळणार, याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तुम्हाला सुद्धा ह्या योजनेचा लाभार्थी व्हायचा असेल तर या लाभार्थी होण्यासाठी काय अटी नियम आहेत, अर्ज कसा कुठे करायचा, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. मोफत भांडी सेट या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल, तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला कुठली कागदपत्रे लागणार आहेत बघा. एक म्हणजे आधार कार्ड. तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि ते आधार कार्ड तुमचं बरोबर, म्हणजे त्यात कुठलाही तुमचा पत्ता चुकलेला नसावा किंवा जन्मतारीख जे काय ते आधार कार्ड तुमचं अगदी बरोबर असावं. दुसरी गोष्ट म्हणजे बँकेचे पासबुक. बँकेत तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्याचं पासबुक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कामगार ओळखचं तुमचं ओळखपत्र असतं, कामगार ओळखपत्र, ते सुद्धा तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. आणि पासपोर्ट साईजचा तुमचा फोटो लागणार आहे. आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या तुमचं ॲड्रेस प्रूफ म्हणून तुमचा जो काही पत्ता आहे त्याचा पुरावा पण तुमच्याकडे, लाईट बिल असेल किंवा रेंटनर असेल तर ॲग्रीमेंट असणं, या गोष्टी असणं तुमच्याकडे गरजेचे आहेत आणि तुमच्या कामाचा पुरावा. तर हे 10 कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहेत आणि तरच तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात. तर या योजनेसाठी काय अटी आणि नियम आहेत बघा. या योजनेसाठी जो लाभार्थी आहे तो लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे बघा. लाभार्थी कुठली असू दे, महिला असू देत, पुरुष असू देत, पण तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं बंधनकारक आहे. रहिवासी असणं बंधनकारक आहे. त्याचबरोबर हा जो लाभ आहे तो लाभ कोणाला भेटणार आहे तर फक्त नोंदणीकृत कामगारांनाच मिळणार. त्यासाठी तुम्हाला नोंदणी करणं आवश्यक आहे. आणि तुमच्या कुटुंबातील बरेच जण बांधकाम कामगार असतील तर त्यातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण कागदपत्रे कोणती लागणार आहेत तेही पाहिलं आणि यासाठी नियम आणि अटीसुद्धा पाहिल्या आहेत. तर आता पाहणार आहोत की हा अर्ज कसा करायचा आहे. तर हा अर्ज करण्याची खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन करायचा आहे बघा. हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे. तुमची कागदपत्रंसुद्धा तुम्ही तयार ठेवायची आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आणि जेव्हा तुमचा अर्ज मंजूर होतो, ज्यावेळेस तुमचा अर्ज मंजूर होईल त्यावेळेस तुम्हाला जिल्हा कार्यालयाच्या शिबिरात बोलावलं जाईल आणि तुम्हाला भांडी संच दिला जाईल किंवा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा जर शिबिर असेल तिथे बोलवून तुम्हाला हा भांडी संच दिला जाईल. त्यामुळे तुम्ही जर या योजनेसाठी लाभ घेऊ इच्छित असाल तर तुम्ही अवश्य कागदपत्र जमा करा आणि तुम्ही हा एक ऑनलाईन अर्ज भरायचा आहे आणि तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला भांड्याचा सेट मिळणार आहे. तर या भांडी सेटमध्ये कोणकोणती भांडी असणार आहेत ते आपण आता पाहूयात. या योजनेमध्ये जो मोफत भांडी सेट आहे, या सेटमध्ये किती भांडी असणार आहेत तर बघा, या सेटमध्ये चांगल्या दर्जाची भांडी असणार आहेत. तर ही भांडी पूर्णपणे तुम्हाला मोफत असणार आहेत. त्यामध्ये या संचामध्ये तुम्हाला ताट, वाट्या, ग्लास, प्रेशर कुकर, पातेली, कढई आणि परात आणि मसाला डब्बा, मोठे चमचे, पाण्याचा जग, आणखी बऱ्याच काही वस्तू मिळतात. एकूण वस्तू तुम्हाला या किटमध्ये एकूण 30 वस्तू असतात आणि या 30 वस्तू तुम्हाला पूर्ण जो सेट आहे, किट आहे, ते पूर्णपणे तुम्हाला
मोफत मिळत असतं. पण हा जो लाभार्थी आहे, ह्या योजनेचा लाभ घेणारा जो लाभार्थी आहे, तो लाभार्थी 15 वर्ष किमान तो महाराष्ट्रामध्ये 15 वर्षापासून राहणारा असावा. बघा, तो 15 वर्षापासून राहणारा असावा. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे 12 महिने किंवा किमान 90 दिवस तरी त्यानं बांधकाम क्षेत्रामध्ये काम केलेलं असावं आणि ते नोंदणीकृत असावा. अशा लाभार्थींना याचा लाभ मिळणार आहे. हा जो काही भांडीचा सेट आहे, जे काही किट आहे, ते पूर्णपणे मोफत असणार आहे आणि बांधकाम करणाऱ्या व्यक्तींना, त्यांच्या कुटुंबाला एक आधार म्हणून आणि एक सरकारनं चांगली अशी योजना काढली. तर तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ नक्की घ्या. महाराष्ट्र शासन हे नेहमीच गरीब आणि गरजू लोकांसाठी नवनवीन योजना चालू करत असतं आणि अशाच वेळेस बघा, ही एक चांगली योजना आहे. बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक म्हणजे घरामध्ये एक तरी व्यक्ती असा बांधकाम विभागामध्ये असतो किंवा बऱ्याचपैकी बांधकाम विभागामध्ये काम करणारी व्यक्ती असतात. तर अशाच व्यक्तींना आधार देण्यासाठी किंवा त्यांना आर्थिक हातभार लावण्यासाठी, कारण त्यांना वेळोवेळी इकडून तिकडे तिकडून इकडे त्यांना बांधकामासाठी जावं लागतं आणि अशा वेळेस त्यांना या सेटचा ह्याचा खूप चांगला उपयोग व्हावा, फायदा व्हावा म्हणून महाराष्ट्र शासनाने ही चांगली एक योजना स्कीम चालू केलेली आहे. तर या स्कीमचा नक्की बांधकाम बंधूंनो याचा तुम्ही लाभ घ्या. आणि ही जी मोफत भांडी संच योजना आहे, ही तुम्हाला तुमच्या किचन घरामध्ये अगदी वापरता येणारी आणि पूर्णपणे मोफत आणि चांगल्या दर्जाची ही भांडी असणार आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा जो सेट आहे, हा भांड्याचा सेट हा तुम्हाला पूर्णपणे मोफत असणार आहे आणि 15 ते 30 हजार रुपयांची भांडी, अंदाजे किंमत 15 ते 30 हजार रुपये असणारी भांड्याचे जो किट आहे, संच आहे, ते तुम्हाला पूर्णपणे मोफत दिला जाणार आहे. आणि जर तुम्ही अजून नोंदणी केली नसेल तर बांधकामाच्यामध्ये तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि तुम्हाला या संधीचं सोनं करायचं आहे. ही तुझा स्कीम तुम्हाला नक्कीच तुम्ही पात्र ठराल जर तुम्ही सांगितलेली सर्व माहिती पूर्णपणे ऐकली असेल, कागदपत्र तुमच्याकडे असतील, तुम्ही नोंदणी केलेली असेल, तर नक्कीच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरू शकाल आणि तुम्हाला सुद्धा एक भांड्याचा संच, एक किट मिळणार आहे. तर अशाच काही नवनवीन अजून काही महाराष्ट्र शासनाच्या स्कीम असतात, योजना असतात, तर त्या योजना मी योजनाचे व्हिडिओ पाठीमागे सुद्धा अपलोड केलेले आहेत आणि पुढे सुद्धा करणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही पहा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. आणि ही सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त तुमच्या माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या संधीचं सोनं करता येईल. तर भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओ नवीन माहितीसोबत.